छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातल्या महिलेला मारहाण प्रकरणामध्ये आरोपी लंके दाम्पत्याला पोलिसांनी अखेर अटक केली। त्यांच्या शोधासाठी 10 पथकं लावण्यात आली होती आणि पोलिसांना त्यांचा शोधण्याचा कसोशीने हा प्रयत्न सुरू होता। अखेर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कुटुंब लपून बसलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली। त्यांना आता कोर्टामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। शिकवणीमध्ये मुलींचा वादातून लंके कुटुंबियांनी शिंदे कुटुंबातल्या महिलेला अमानुष मारहाण केली होती। या मारहाणीची माहिती पुढे आल्यानंतर लंके कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला। तर अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली होती। मुलांच्या भांडणामध्ये पालकांमध्ये वाद झालेला आणि यामध्ये एका पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना प्रचंड बेदम अशी सगळी मारहाण केलेली होती। हे कुटुंब त्यानंतर फरार होता। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, लंके दाम्पत्याला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे, काय नेमके आणखी तपशील आहेत? अनुपमा, गेली 5 दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते। मारहाण झाल्यानंतर हे आरोपी सापडत नव्हते। पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी 10 पथकं तैनात केली होती। खरं तर या सगळ्या घडामोडी ज्यावेळेस महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली त्यानंतर पोलिसांनी हे सगळं गांभीर्याने घेतलं आणि आरोपीचा कसोशीने प्रयत्न सुरू केला। त्यानुसार संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये कुठेतरी हे दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यानुसार पोलिसांनी त्यांना आता अटक केलेली आहे। आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सध्या तरी 2 जणांना म्हणजे लंके दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे। मात्र त्यांच्यासोबत मारहाण करताना आणखी काही 2 जण होते असाही शिंदे कुटुंबियांचा आरोप आहे। त्यांनाही आता पोलिसांना शोधण्याचे एक मोठं आव्हान असणार आहे। तुर्तास 5 दिवसानंतर का होईना महिलेला मारहाण प्रकरणात 2 आरोपींना संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।